काय रे, जा आंघोळ करून घे. ताप आलाय मला. आंघोळ आंघोळ करशील ना तरच फ्रेश वाटेल. मी गरम पाणी काढले. थंड पाण्याने करतो मी, सवय मला. जमणार नाही. गरम पाणी काढलंय ना, तू जातोस की मी तुला इथे आंघोळ घालू? झाली आंघोळ माझी. का त्रास झाला का? असं बरं वाटतं गरम पाण्याने आंघोळ केल्यावर. हे काय पावाला काय नमस्कार करते? जेवणाला करतात माहित होतं, पावाला? मी पावाला नमस्कार नाही करत आहे, मी बाप्पाला नमस्कार करते. बाप्पाचा फोटो आला. ए तू पण नमस्कार कर ना. देवाला नमस्कार. देव बिव मानत नाही मी. तुमच्यासाठी आपण आपला जीव धोक्यात घातला साहेब. मोलही मिळणार आहे तुला, दाम दुप्पट. माझी बहीण पुढे सांगतोस ना? मोल देताय ना, दाम दुप्पट. याच्यावर पत्ता लिहिलेला आहे. खरा आहे ना पत्ता? साहेब, आपण आधीच सांगितलंय तुम्हाला, आपण आपला जीव धोक्यात घातलाय तुमच्यासाठी. अहो, तुमच्याशी खोटं बोलून आपण तुमची आणखीन दुश्मनी कशाला ओढून घेऊ? यात काही दगाफटका झाला ना तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. आपली इन्फॉर्मेशन एकदम पक्की आहे साहेब. नको करत जाऊस माझ्यासाठी हे सगळं. सवय नाहीये मला, आवडत नाही. आपण आपला हात पुढे केला तरच कोणीतरी हात देईल ना. पण जर आपण आपलाच हात आपल्या छातीशी धरून ठेवला तर कोण आपल्याला का जवळ करेल? मी जेव्हापासून तुला बघतीये, तू गप्प गप्प असतोस, साठवून ठेवतोस, मन ओतून बोलत नाहीस. खूप छान बोलतेस. मीच बोलते. आणि एकटं बोलणं म्हणजे भाषण असतं, आणि ते कधीच चांगलं नसतं. आणि तू बोललास तर ते छान होईल. खरंच बोलशील? काय बोलू? काहीही. घर तर कधी नव्हतंच. आठवतंय तेव्हापासून मी मंदिरात राहतो. गावगाव हिंडायचं, या गावातून त्या गावात. जिथे पाय नेतील तिथे जायचं. किती अंतर माहित नाही, दिशांचा अंदाज नाही. आईने रक्तात काय संस्कार पेरलेले माहित नाही, पण भीक नाही मागितली कधी. जितके दिवस राहावंसं वाटलं तितके दिवस तो गाव आपला. मग पुन्हा नवा रस्ता, नवी वाट. या सगळ्यात तू म्हणतेस तसं मन मोकळं करावं असं कोणी भेटलंच नाही का आतापर्यंत. मी काय भाडोत्री गुंड नाही. ज्यांनी मला हे काम सांगितलं ते मला अडचणीत टाकू नकोस. मग असं का करतोयस ते तरी सांगशील? ते तुला असं काहीही सांगतात आणि ते तू करतोस? हो काहीही? हो, काहीही करू शकतो मी त्यांच्यासाठी. ते जे जे सांगतील ते मी करतो. कारण त्यांनी मला राहायला घर दिलं, मला आसरा दिला, माझ्या डोक्यावर छत आलं. का नाही ऐकू मी त्यांचं? अर्जुन, तू नुसतंच कसं ऐकतोस रे? अरे, रस्त्यावरचा कुत्रा देखील भाकरी शिवण्याआधी त्याचा वास घेऊन बघतो. अर्जुन, मला तसं म्हणायचं नव्हतं. अर्जुन, अर्जुन प्लीज थांब. थांब अर्जुन. अर्जुन